घर का मेन वही था कमाने वाला। अभी 2 छोटी बहन भी उसकी शादी करने के येणं नाही होत, सुट्टी नाही होत, संध्याकाळचा टाइम असला की घाई असते घरी जायची। दिव्याचा राहुल गुप्ता, कल्याणचा विकी मुख्यदल, ठाण्याचे मयूर शहा आणि उल्हासनगरचा केतन सरोज। सोमवारची सकाळ या चौघांसाठी जीवघेणी ठरली। गर्दीच्या वेळी लोकलला लटकून केलेला प्रवास या चौघांच्याही जीवावर बेतला। हां, काल जे घडलं ते मित्रांनो भयानक होतं। तर खूप काळजी वाटते मित्रांनो। अक्षरशः शहरामध्ये जे काम करतात मुंबईमध्ये, जो लोकलचा प्रवास आहे ना, अक्षरशः जीवघेणा आहे। तर काय बोलावं, हे पाहून ना अक्षरशः मन सुन्न होतं आणि एकदा पुन्हा विचार करायला भाग पाडतं की अशी लाईफ जगण्यापेक्षा म्हणजे आपण म्हणू की गावाकडची लाईफ आहे ती खूप अशी स्लो लिव्हिंग आहे, पण ती प्रत्येकालाच आवडेल असं नाही। परंतु काय होतं आहे की आता मजबुरीने कोणालाही असं शहरामध्ये जावंसं वाटणार नाही, कारण का एवढा त्या गर्दीच्या ठिकाणी ट्रेनचा प्रवास करणं कोणाला आवडेल, परंतु मजबुरी असते प्रत्येकाची आणि त्यामुळे जावं लागतं। तर हे जे घडलं ते अक्षरशः भयानक। असे कित्येक प्रसंग रोज घडत असतात। तर मित्रांनो, मी आता काही दिवसापूर्वी आता मुंबईमध्ये गेलो होतो, तर तेव्हासुद्धा मी जे पाहिलं ना, अक्षरशः भयानक परिस्थिती आहे ट्रेनमधली। अक्षरशः चढताच येत नाही। काम करतो मी एका ठिकाणी, थोडा बसतो आणि बोलूया, परंतु त्या अगोदर आपल्याला ना, आपण झाडं आणलेली आहेत, ती झाडं लावायची आहेत। पहिली झाडं लावून घेऊ आपण। आंब्याची जी रोपं आपण केली होती गेल्या वर्षी बॅगमध्ये, तर ती आपण लावायला आलो आहे। तर ही सर्व रोपं पिशवीमध्ये भरून आणलेली आहेत। तर आता इकडे आपण लावूया। गेल्या वर्षीसुद्धा मी या जमिनीमध्ये लावली होती, तर तीसुद्धा जगलेली आहेत आणि आता पुन्हा यावर्षी लागवड करूया। तर चला, खूप थकलो आहे मी, अगदी मध्ये एकदा थांबलो आणि सरळ इथपर्यंत घेऊन आलेलो आहे। तर चला आता उतरतो आणि झाडं लावतो। पूर्वीच्या काळी इकडे ना खूप सारी शेती असायची, इकडे आमची नाचणी असायची। तर त्यावेळी असं देणं दिलं जायचं। तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही कोकणातील असाल तर जिथे शेती केली जाते तर त्या जागेदाराला रखवालदार म्हणतो आपण। तर त्या ठिकाणला त्या परिसरातील जी देवता असते, तर त्या देवतेला नारळ दिला जातो, कारण आपली जी शेती आहे ती बहरून यावी, व्यवस्थित आपलं आपण जे काम करू त्यामध्ये कोणतीही दुखापत न होता ते सुरळीत पार पाडावं, यासाठी देवाला साकडं घातलं जायचं। आणि आता मात्र शेती नाही आहे आणि त्यामुळे ते देणं वगैरे आता दिलं जात नाही आहे। तर म्हणजे आता ती वयस्कर मंडळीच आता जास्त राहिलेली नाही। तर मी आता इकडे आलो, तर आमचे बाबा आहेत, तर बाबा म्हटले की जाताना हळद कुंकू आहे किंवा आणि एक नारळ आहे, तर ते तू दे। तर त्यांनी तयार करून दिलेलं आहे। हे बघा सगळं पानांमध्ये आहे, ते तयार करून दिलेलं आहे। एक गुळ फनगुळी, त्यानंतरला तांदूळ, अबीर, गुलाल आणि नारळ। तर अशा प्रकारे आता हे देवाला आपण इथं दिलेलं आहे। आता आंब्या इथे लावून झालेल्या आहेत। तर मित्रांनो, गेल्या वर्षी माहिती आहे का आपण खुंट्या मारलेल्या, म्हणजे बट। तर हे बघा, ह्या झाडाला मारल्या होत्या, दिसतंय का ही। तरी बघा ही सुकली, ह्याला पालवी आलेली, परंतु काही कारणाने ती सुकून गेली। तर मित्रांनो, आत्ता आहे ना, आपण पुन्हा या झाडाला बट मारणार आहोत। ते हे खोळून आपण आता थोडंसं खाली घेऊ। तर आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे, तर आता मारली ना तरीसुद्धा चालते, कारण का आता पाऊस कमी असतो। तर त्याच्यामध्ये पाणी नाही गेलं पाहिजे, तर आपल्याला मेन आहे तो चांगला व्यवस्थित बसवावं लागणार आहे। तर हे छोटंसं आंब्याचं झाड आहे, रायवल आंब्याचं, तर त्याला हापूस कलमाची आपण बट मारणार आहोत। तर आता तेवढं एक काम करूया। तर बघा, अशा प्रकारे खुंट्या आहे ते कट करून बट आहे ते आपण मारलेले आहे। अजून आधी त्याच्यावरती मेन आणि आपल्या काथ्याने बांधायचं आहे अजून। बघा, या खुंटीला मारण्यासाठी जो मेन मिळतो, तर हे बघा अशा प्रकारचा मेन असतो। तर हार्डवेअरच्या दुकानामध्ये, इकडे आमच्याकडे हार्डवेअरच्या दुकानामध्ये मिळतो मंडणगडला। तर हा अशा प्रकारचा जवळजवळ काहीतरी मी कितीचा आणलेला, 250 रुपयाचा मला वाटतं, अर्धा किलो आणलेला। तर हे बघा अशा प्रकारे हा मेन येतो। ती मातीसुद्धा आहे माहिती आहे, एकदम चिकट माती असते, ती मातीसुद्धा वापरली जाते। तर त्यामुळे पाणी जात नाही त्यामधून, पाणी आतमध्ये जाता कामा नाही, बस एवढंच। तर अशा प्रकारचा हा मेन असतो।
तर हे बघा मी आता इथे मारून घेतलेलं आहे. हे बघा फायनल आपलं हे जी बट आहे ती मारून झालेली आहे. आता बघूया काही दिवसांनी आपण जगते का. तर मित्रांनो, काल जे मुंबईमध्ये घडलं ते 2 ट्रेन आहेत त्या चालल्या होत्या, तुम्हाला माहितीच असेल. आणि 2 ट्रेनमधली माणसं आहेत ती एकमेकाला घासून, म्हणजे त्या ट्रेनमधली माणसं लटकत होती आणि या ट्रेनमधली माणसं इकडून लटकत होती आणि त्यांची टक्कर लागून ते खाली पडले. म्हणजे किती भयानक परिस्थिती आहे. म्हणजे जागा कमी आहे, त्यामुळे ट्रेन अगदी जवळ पटरी केलेले आहेत. तर हे कुठेतरी प्रशासनाची चूक आहे आणि त्यांनी ही जबाबदारी घेऊन अशा प्रकारे पुन्हा म्हणजे असा प्रसंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो, अक्षरशः भयानक. मी सुद्धा काही दिवस मुंबईमध्ये राहिलेलो आहे, परंतु मला ट्रेनचा प्रवास जास्त करावा लागला नाही. आणि जेव्हा करायची वेळ आली तेव्हा मी अगदी, म्हणजे एखादी ट्रेन गर्दीची असेल तर एक काय मी 5-5 ट्रेन सोडलेल्या आहेत. पण मी कधीही ट्रेनमधून घाई गडबड कधीच केलेली नाही. तुम्हाला सांगतो, मागे मी एकदा मुंबईला गेलो होतो, म्हणजे नालासोपाऱ्याला होतो मी. आणि नालासोपाऱ्यावरून मला मुंबईमध्ये यायचं होतं. तर मला माहिती आहे सकाळचं तर जाणं म्हणजे पॉसिबलच नाही आहे. सकाळी म्हटलं म्हणजे 8-9च्या दरम्यान किंवा 10पर्यंत पॉसिबलच होऊ शकत नाही माझ्यासारख्याला. कारण ती गर्दीतून ते धक्काबुक्की करून आतमध्ये घुसणं ते बापा आपलं काम नाही आहे. तर मी तेव्हा गेलो होतो काहीतरी 12:30च्या दरम्यान मी नालासोपारा स्टेशनला पोहोचलो. मी जेवण वगैरे घरून निघालो आणि मग मुंबईला यायचं होतं. तर 12:30 वाजले असतील. ग्रीन लाईन्सला यायचं होतं. तर फास्ट ट्रेन मला पकडायची होती. तर मी थांबलो. एक पहिली ट्रेन आली आणि अशी गर्दी चढण्यासाठी होती. बापरे! ती ट्रेन मी सोडून दिली. त्यानंतरला म्हटलं चला दुसरी ट्रेन येईल तिच्यामध्ये जाऊया. दुसरी ट्रेन आली, ती पण सुद्धा भरूनच आलेली. पुन्हा एवढी गर्दी. अ, अशी धक्काबुक्की. मी आपल्या पाठीमागे सरलो आणि गप्प उभा राहून पाहत होतो. तर ती सुद्धा ट्रेन सोडली. अशी मित्रांनो एकूण 5 ट्रेन सोडल्या होत्या मी. 5 ट्रेन सोडल्या होत्या. कारण आपल्याला काही कुठे जास्त म्हणजे वेळेवरती असं गेलंच पाहिजे असं नाही. आणि त्यामुळे मी ट्रेन सोडल्या होत्या आणि 6व्या ट्रेनला मी गेलो होतो. जवळ माझा काहीतरी 1 तासापेक्षा जास्त वेळ माझा त्या स्टेशनला गेला होता. आणि आत्ता मी गेलो होतो मुंबईला नालासोपाऱ्यामध्येच. त्यावेळीसुद्धा मी मुंबईला म्हणजे इकडे मुंबईला यायचं होतं मरीन लाईन्सलाच. तर त्यावेळीसुद्धा अगदी दुपारच्या 2च्या दरम्यान मी गेलो होतो आणि त्यानंतरला मग थोडंफार चढता आलं. तर कठीण परिस्थिती आहे. तर एवढी गर्दी असते, परंतु त्याच्यावरती जास्त कोणी पब्लिक काही बोलत नाही. आपला जे चाललंय रोज तसेच जातात. एक मोठं आंदोलन जर पब्लिकने केलं, पूर्ण ट्रेन 1-2 दिवस, तर काहीतरी करू शकेल. नाहीतर हे असं आपल्या जीवाशी खेळ अक्षरशः खेळलेला आहे. तर खूपच मित्रांनो काळजी वाटते. तुम्ही आता मुंबईमध्ये असाल तर मित्रांनो, लोकलचा प्रवास करत असाल तर मित्रांनो सांभाळून. तर तुम्ही म्हणाल की बाबा वेळेवरती जायचं असेल तर ट्रेन पकडावीच लागते. तर मित्रांनो थोडी काळजी घ्या, कारण दरवाजामध्ये बिलकुल लटकू नका. तर बऱ्याच लोकांना अशी म्हणजे सवय असते की दरवाजावर जवळ लटकत राहणं. तर ही खूपच वाईट म्हणजे सवय आहे. तर कारण बऱ्याचदा माहिती आहे का, ते मध्ये बघा पोल असतात. ते पोल पण एवढे जवळ काही ठिकाणी असतात, मला वाटतं त्याला धडकून सुद्धा काही लोकं म्हणजे मेलेले आहेत. तर खूपच म्हणजे काय बोलावं? तर मित्रांनो खूपच काळजी वाटते यार. तुम्ही जर असा प्रवास करत असाल तर मित्रांनो कधीही दरवाजामध्ये उभे राहू नका. आणि थोडंसं जर तुम्हाला लवकर जायचं आहे, एकदम थोडं लवकर निघा घरून. थोडं गर्दीच्या व्हायच्या अगोदर. काय बोलू? तुम्ही म्हणाल की बाबा प्रत्येक ट्रेनला गर्दीच असते. हो ना. यार हे सर्व आपल्या एवढी मुंबईमध्ये पब्लिक वाढलेलं आहे. आपल्या कोकणातील जे गावाच्या गावं खाली झालेले आहेत, ते सर्व नालासोपारा, विरार या ठिकाणी गेलेले आहेत राहायला. आणि सर्व तो लोढा आहे, तो सर्व मुंबईमध्ये कामासाठी जातो. त्याचबरोबर यूपी, बिहार, राजस्थान, गुजरात या राज्यातील जी लोकं आहेत, ते सुद्धा आलेली आहेत, बंगाली वगैरे. तर त्यांची आणखी गर्दी. तर त्यामुळे मुंबईला आता ही आहे ना, म्हणजे पेलवत नाही आहे. अक्षरशः डोईजड झालेला आहे. जागा कमी पडते. तर यावरती नक्कीच उपाय म्हणजेच प्रत्येक जी गावातील लोकं आहेत, ती गावामध्येच थांबली पाहिजेत. तरच ती कुठेतरी थोडाफार होईल. तर त्या गावातील लोकांना तिथे गावामध्ये रोजगार निर्माण झाला पाहिजे. तर त्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. तर सरकारचे काही भूमिका आहेत त्या किंवा निर्णय आहेत ते बऱ्याच अंशी चुकीचे आहेत. तर बघूया पुढे काय काय होतंय ते. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत इकडे एका ठिकाणी बसलोय.
तर इकडे तुम्ही बघू शकता हिरवगार रान. तर मित्रांनो माहिती का, आपण अळंबी शोधायला, मशरूम माहिती आहे ना, तर ते शोधायला आम्ही अल्बी म्हणतो. तर अल्बी शोधायला आपण इकडे येतो. इकडून गावातून खालून आल्यानंतरला इकडूनच असं येतो आणि असं इकडून असे वरती 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 तिकडे जातो. तर या भागामध्ये ना खूप सारे अळंबी असतात. तर आता काही दिवसांनी म्हणजेच काय, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जुलैच्या 14 तारखेपर्यंत अळंबी आहेत ते उगवतात. तर 14 ते 20 या दरम्यान, म्हणजे एक आठवड्याचा पिरियड असतो ना त्यामध्ये. आणि त्याच्या अगोदर आता जूनमध्ये सुरुवातीला, जूनच्या एंडिंगला थोडंफार, म्हणजे पकडा ना जूनच्या 25 तारखेपर्यंत एकदा सुरुवातीला थोडीफार उगवतात. ती जास्त बहर नसतो. मात्र जुलैमध्ये जो असतो बहर, तो खूप मोठ्या प्रमाणात असतो. तर मित्रांनो आता आपण आणलेला एक घरून थोडासा फणस, कारण की काम केल्यानंतरला थोडंसं थकल्यासारखं वाटणार होतं. तर मी म्हटलं थोडं फणस घेऊन जाऊया. तर हा बघा फणस आणलेला आहे, या खायला. अरे गरा पडला खाली. तर कापा फणस आहे बघा, खूप चांगला गरा आहे. तर मित्रांनो माझे हात आहे ना मातीचे आहेत, मी धुतले थोडेफार, परंतु चांगले धुतले गेले नाहीत. परंतु गावाकडे चालतं मातीमध्ये मातीच्या हाताने. चला, खाताय का तुम्ही? जरा खा. चांगला आहे, या खायला. मित्रांनो आमच्याकडे फणस ना खूप आहेत, अजूनसुद्धा फणस आहेत भरपूर. तर मी अजून ते एका फणसावरती गेलो पण नाही, ते आता पडून असेच खराब होऊन जातील. म्हणजे यावर्षी मी फणस असा खाल्ला असं मला वाटलाच नाही. तर आता मला वाटतं मी हा दुसऱ्यांदा फणस खात असेल यावर्षी. तर मित्रांनो फणस खायचं म्हणजे ना, असं सोबत कोणी असेल, असं 4-5 जण असतील तर मग खायला मजा येते. एकटा असेल तर मग ती खावंसं वाटत नाही. आता सुद्धा मी एकटा आहे, परंतु रानामध्ये आहे ना, त्यामुळं वाटतंय खावंसं. पण फणस खायचं असेल तर मित्रांनो असे सोबत पंगत पाहिजे. असे 2-3 5-6 जण बसलेत, मस्तपैकी बोलत बोलत फणस खातोय, आणि तर ती फणस खायची खूप मजा येते. तर त्यामुळे मग मी फणस आहे ना घरी असताना सुद्धा असे पिकून खराब झाल्याने फेकून दिलेले आहेत. तर आणि बऱ्याच जणांना असे देऊन पण टाकलेले. तर त्यामुळे आमच्याकडे फणस असून सुद्धा घरामध्ये एखादी फणसाची आठवण नसेल. तर नाहीतर दरवर्षी मी मग फणस खराब होतात पण तो आटला काढून ठेवतो. तर यावर्षी अजून तसं काही नाही केलेलं. आता जावं लागणार आहे, थोड्याफार आटला आहेत ना भाजून खायला चांगले लागतात, तर आणावे लागतील थोड्याफार. तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगेन की तुम्ही जर ट्रेनचा प्रवास करत असाल तर मित्रांनो काळजी घ्या, कारण खूपच अशी गर्दी आहे. त्यातून प्रवास तर करावा लागणारच आहे, परंतु आपण थोडी काळजी घेऊनच प्रवास करा. ट्रेनमध्ये दरवाजामध्ये लटकू नका, आणि थोडंसं गर्दी असेल तर पुढची ट्रेन पकडा. तर ही लाईफ आहे ती मित्रांनो एकदाच आहे. असं ट्रेनमधून पडून जीवन संपणं हे ठीक नाही आहे. मरायचं तर सगळ्यांनाच आहे, परंतु अशा प्रकारे मरण येणं हे म्हणजे आपल्याला माहीत आहे की अशा प्रकारे होऊ शकतं. तर आपण तिथे कशाला, म्हणजे दरवाजात लटकूच नाही ना. तर थोडीफार काळजी घेतली तर यापासून आपण म्हणजे वाचू शकतो आहे ना. तर काळजी घ्या प्रत्येकाने जे ट्रेनमध्ये प्रवास करतात. जे भाऊ वगैरे आहेत त्यांना बऱ्याचदा सांगत असतो की बाबा ट्रेनमधून प्रवास करताना काळजी घ्या नक्कीच. मित्रांनो आता आपली फॅमिली आहे ती 40,000 सबस्क्रायबर्स. तर मित्रांनो फक्त सबस्क्रायबर्स नाही तर ही आपली एक पूर्ण फॅमिली आहे. तर खरंच तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या ट्रेनमधून प्रवास करताना. एवढंच मी सांगू शकेन आहे ना. तर दुसरं काय बोलणार. तर होप की अशा प्रकारे यामध्ये सुधारणा होईल आणि जो प्रवास आहे तो व्यवस्थित होईल. तर बघा मित्रांनो अर्ध्या रस्त्यामध्ये आलं आहे, आणि हे बघा सातविनाचं मोठं झाड आहे, दिसतंय खूप मोठं झाड आहे, आणि त्याच्यावरती आहे कोनगा. हे बघा कोनग्याची पकडी आहे. हे बघा रस्त्याच्या बाजूलाच हे झाड आहे. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे घरी. तर बघितलात कोनगा केवढा मोठा आहे. तर जर चढण्यासारखं झाड असतं ना तर कोणीतरी काढला असता. तर आजचा दिवस छान गेला. आपण थोडीफार झाडं लावली आणि बघूया आता ती जगतात काय. खुंटी पण मारलेली आहे बट. तर मित्रांनो तुम्हाला मगाशी म्हटलं जसं की तुम्ही ट्रेनचा प्रवास करत असाल तर सांभाळून करा. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण असेच भेटणार आहोत गावाकडच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता सध्या मी घरातील कामं आहेत ना ती फिनिश करण्याच्या मागे लागलेलो आहे, आणि आपल्याला फिरायचं आहे त्यासाठी. तर
लवकरच ही सगळी कामं या एका आठवड्यामध्ये कंप्लीट करून आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे. तर नक्कीच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ गावाकडचे इंटरेस्टिंग पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो, हॅपी राहा, है ना. चला तर बाय.